नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आर जी डिजिटल या चॅनलवरती. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक ESIC संबंधित पूर्ण एक व्हिडिओची सिरीज घेऊन येत आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिरीजमध्ये सर्व सांगणार आहे की तुम्हाला ESIC संदर्भातील कोणते फायदे मिळणार आहेत, तुम्हाला ESIC मेडिकल सुट्ट्या कशा मिळणार आहे, कशा प्रकारे त्या ऑनलाईन पद्धतीने टाकायच्या आहेत, हे सर्व ESIC बद्दलची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या सिरीजमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही सर्व माहिती आपल्या जवळच्या जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे काम करत आहेत, त्यांचे ESI कटत आहे, त्यांच्यासाठी ही माहिती त्यांना मिळणे खूप आवश्यक आहे मित्रांनो. चला तर मग यासाठी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये स्टार्ट करतो की कशा प्रकारे तुम्हाला ESICमध्ये तुम्हाला लॉग इन करायचं आहे. ESICमध्ये लॉग इन करण्यासाठी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती जायचं आहे. गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला सिम्पली इथं फक्त एक टाईप करायचं आहे ESIC. ESIC टाईप केल्यानंतर फर्स्ट जी वेबसाईट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे. ESICची साईट ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा एक इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होणार आहे. याला स्क्रोल डाऊन करून थोडंसं खाली येऊन तुम्हाला पोर्टल ॲप्लिकेशन नावाच्या एक वेबसाईटवरती तुम्हाला व्हिजिट करायचं आहे. या ठिकाणी ओपन करायचं आहे. ही साईट ओपन केल्यानंतर यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला गरज आहे की तुमच्या ESIC नंबरची. हा जो तुमचा ESIC नंबर आहे तो तुमच्या जो कॉन्ट्रॅक्टदार आहे, जो ठेकेदार आहे, त्याच्याकडून तुम्हाला ESIC नंबर प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. ESIC नंबर हा तुमच्या सॅलरी स्लिपवरसुद्धा तुम्हाला भेटून जाईल. तर ESIC नंबर घेऊन तुम्हाला या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी साईनअप करायचं आहे मित्रांनो. तर साईनअप करण्यासाठी खाली हे जे ॲप्लिकेशन जी वेबसाईट आहे याच्यावरती जी खाली साईनअप करे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. साईनअपवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ESIC नंबरची गरज पडणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी जो विमाकृत व्यक्ती संख्या म्हणजे तुमचा ESIC नंबर या ठिकाणी तुम्हाला इनपुट करून घ्यायचा आहे. खाली तुमची जन्मतारीख आणि त्याच्यानंतरनं तुमचा मोबाईल नंबर जो ESICमध्ये रजिस्टर आहे तोच मोबाईल नंबर या ठिकाणी इथे तुम्हाला फिल करणे आवश्यक आहे. तो नंबर टाकल्यानंतर खाली जे कॅप्चर कोड दिलेला आहे ते कॅप्चर कोड तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे. तर चला मित्रांनो, ही सर्व माहिती भरून मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, या ठिकाणी माहिती भरल्यानंतर आपल्याला खाली साईनअप या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. साईनअप बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर एक OTP येईल आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती, आणि त्या रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP आला तर तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड तयार करण्यासाठी एक ऑप्शन येणार आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही तुमचा पासवर्ड चूज करून घ्यायचा आहे. आपला पासवर्ड तुम्ही इथे एंटर केल्यानंतर तुम्हाला खाली सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतरनं तुम्हाला परत या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला यामध्ये भरपूर काही असे फॅसिलिटीज आहे ज्या या ठिकाणी तुम्हाला इथं ओपन होणार आहे मित्रांनो. तर हे आपण साईनअप करून घेऊ. या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करण्यासाठी सर्वप्रथम आपण जो ESIC नंबर आहे तो इथं वरती फिलअप केलेला आहे. त्याच्यानंतर जो आपण तयार केलेला पासवर्ड आहे तो खाली तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चर कोड हा इथे एंटर करायचा आहे आणि सिम्पल या लॉग इन बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर एक काही असं डिक्लेरेशन तुमच्यासमोर ओपन होईल. याला क्लोज करून घ्यायचं आहे. याला क्लोज केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुमचं ESIC कार्ड हे लॉग इन झालेलं आहे. तर हे कार्ड लॉग इन झाल्यानंतर यामध्ये भरपूर अशा फॅसिलिटीज आहे ज्या तुम्हाला इथे ॲक्सेस करता येणार आहे मित्रांनो. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका मित्रांनो. थँक्यू. बाकीची माहिती मी तुम्हाला यापुढे नवीन येणाऱ्या माझ्या व्हिडिओमध्ये देणार आहे की तुम्ही आधार सीडिंग कसे करायचं आहे, त्याच्यानंतरनं तुमचं जे ESIC कार्ड आहे ते डाउनलोड कसं करायचं आहे, त्याच्यानंतर जे तुमचे मेडिकल सुट्ट्या आहेत त्या तुम्हाला इथे ऑनलाईन कशा प्रकारे टाकता येणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या सिरीजमध्ये नक्कीच सांगणार आहे. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.